गुड आफ्टरनून. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन या अंतर्गत आज आपण गणित विषय गणित त्यातला भूमिती या घटकातला पहिला घटक बघणार आहोत. त्रिकोण, चौकोन, आयत, बाजू आणि शिरोबिंदू. पाठ्यपुस्तक शिकवताना पहिलाच घटक आहे. जय बंद करायचे. पाठ्यपुस्तक शिकवताना पहिलाच घटक आहे. या घटकामध्ये आपण अभ्यासलेला की भौमितिक आकार कोणकोणते आहेत. तर कोणकोणते आहेत भौमितिक आकार? त्रिकोण, चौकोन, आयत, वर्तुळ, दंडगोल, शंकू, आहे की नाही? हे काय आहेत? भौमितिक आकार आहेत. त्रिकोण, चौकोन, आयत, वर्तुळ, गोल, इष्टिकाचित्ती, शंकू, दंडगोल हे काय आहेत? भौमितिक आकार आहेत. अजून आहेत बरेच. रेषा आहे, रेषाखंड आहे, किरण आहे, बिंदू आहे, बरोबर की नाही? तर हे सगळे भौमितिक आकार आहेत. या भौमितिक आकारावरती काय केलेलं आहे आपण? त्याच्यावरती प्रश्न कसे विचारणार आणि कशा पद्धतीने तुम्ही हे उत्तर देणार आहे ते आपल्याला बघायचं आहे. बघा, हे भौमितिक आकार त्रिकोण असेल. आता त्रिकोणाला 3 बाजू असतात. मग अशी आकृती तुम्हाला काढून दाखवलेली आहे. ही आकृती कशाची आहे? त्रिकोण. त्रिकोणाला 1 2 3 बाजू आहेत. 3 शिरोबिंदू आहेत. बघा, हे शिरोबिंदू जिथून त्रिकोण सुरू होतो त्याला काय म्हणायचं? शिरोबिंदू. म्हणजे 3 बाजू आणि 3 शिरोबिंदू आहेत. त्याच पद्धतीने हा आहे चौकोन किंवा चौरस. चौकोन म्हणजे काय? तर ज्या आकृतीला 4 कोन असतात ती आकृती म्हणजे चौकोन. आणि चौरस म्हणजे काय? तर ज्या आकृतीच्या 4ही बाजू समान लांबीच्या असतात त्याला म्हणायचं चौरस. आता हा सुद्धा ही आकृती कुठली रे? चौकोन. कारण याला 1 2 3 4 कोन आहेत, बरोबर की नाही? आणि जर 4ही बाजू समान असतील तर त्याला म्हणायचं चौरस. याला सुद्धा बघा 4 बाजू आहेत, 4 शिरोबिंदू आहेत, म्हणजे 4 कोन आहेत. परत पुढची आकृती आहे बघा, त्रिकोण, आयत. आयत म्हणजे काय? तर ज्या आकृतीच्या समोरासमोरील बाजू समान लांबीच्या असतात एकमेकांच्या समोरच्या. उदाहरणार्थ आयताला बघा, ही बाजू समान लांबीची आहे आणि ही बाजू समान लांबीची आहे. आयत हा सुद्धा चौकोन असतो. आयताला 4 कोन असतात का नाही? म्हणून आयत हा सुद्धा चौकोन असतो. आणि याला 4 कोन, 4 बाजू, 4 शिरोबिंदू असतात. समजलं तुम्हाला? या आकृत्यांचे बाजू आणि शिरोबिंदू. बाजूलाच आपण काय म्हणतोय? शिरोबिंदू, कडा. बाजूला काय म्हणतो? कडा. बाजूला काय म्हटलं जातं? कडा. म्हणजे बाजू आणि कडा एकच. शिरोबिंदू म्हणजे काय? तर जिथं जिथं आकृती अशी एका बिंदूमध्ये मिळालेली आहे, छेदलेली आहे. म्हणजे हे 2 रेषा इथं छेदलेल्या आहेत. आणि कोपरे म्हणजे पण कोन. किती कोन आहेत? कोपरे आणि कोन सारखे. एवढी माहिती कळाली? ठीक आहे. म्हणजे त्रिकोणाला 3 बाजू 3 शिरोबिंदू असतात. चौकोनाला चौरसाला 4 बाजू 4 शिरोबिंदू असतात. आणि आयताला 4 बाजू आणि 4 शिरोबिंदू असतात. ही या घटकासाठी आवश्यक माहिती आहे. त्याच पद्धतीने कोन. कोन म्हणजे काय रे? कोन म्हणजे जिथं 2 किरण एकत्र मिळतात त्याला म्हणायचं कोन. काय म्हणायचं? कोन. आणि या कोनाचे
किती प्रकार आहेत गेल्या वर्षी सांगितले तुम्हाला? कोणाचे प्रकार? असं काहीतरी आठवते का तुम्हाला? हे आठवते का? हा आहे लघुकोण. आपण हे सुद्धा केलेलं बघा. लघुकोण, काटकोण, विशाल कोण केलतं का? हे कोणाचे 3 प्रकार आहेत. लघुकोण, काटकोण आणि विशाल कोण. आता हे जे तुमच्या कंपासामध्ये असं अर्धवर्तुळ असतं की नाही, हे अर्धवर्तुळ असं कंपास मध्ये असते बघा, ते मोजायचं. त्याच्याने कोण मोजले जातात. त्याच्याने काय होतात? कोण मोजले जातात. तर त्याच्यावरती अंशामध्ये असतं, पट्टीवरती कसं सेंटीमीटर मध्ये असतं की नाही, ते नाही, असं अर्धवर्तुळ असतं नाही, ते कोण मापक झालं. त्याच्याने कोण मोजले जातात. मग लघुकोण आहे. लघुकोण तो 90 अंशापेक्षा कमी मापाचा असतो. म्हणजे 90 पेक्षा काय असेल? 85, 80 किती मापाचा असेल? अगदी 1-2 पासून, 1 अंश 2 अंश पासून. हा बरोबर, हे असतं की नाही. हे बघा, हे ह्याला काय म्हणायचं? कोण मापक. दिसते का हे? हा, ह्याला काय म्हणायचं? कोण मापक. ह्याच्यावरती बघा बरोबर मध्ये 90 अंश आहे, बरोबर मध्ये, आणि त्याच्या इकडं 80, 70, 60 असं आहे, आणि इकडं 100, 110, 120 असं आहे. मग जो 90 अंशाचा आहे बरोबर, त्याला म्हणायचं काटकोण. काटकोण. जो 90 अंशापेक्षा जास्त मापाचा असतो, म्हणजे 110, 20, 30, 100 अशा किती मापाचा असतो, त्याला म्हणायचं विशाल कोण. काय म्हणायचं? विशाल कोण. याचं माप निश्चित आहे का? नाही. 90 पासून पुढं त्याचं माप असू शकतं. फक्त काटकोणाचं माप फिक्स आहे. काटकोण किती अंशाचा असतो? 90 अंशाचा. आणि लघुकोण हा काय आहे? लघुकोण. लघुकोण म्हणजे काय? तर काटकोणापेक्षा लहान असतो. 90 पेक्षा कमी मापाचा कोण आहे, त्याला म्हणायचं लघुकोण. समजलं? समजलं का? ठीक आहे. आता याच्यावरचे नमुना प्रश्न आपण बघूया. बघा, पहिला प्रश्न बघा. चौरसाचे शिरोबिंदू व बाजूची एकूण संख्या किती? आता इथं बघा एकूण संख्या सांगितली. बाजू आणि शिरोबिंदूची संख्या. बाजू आणि शिरोबिंदूची संख्या विचारलं असतं. आधी ऐकून घ्या. बाजू आणि शिरोबिंदूची संख्या विचारलं असतं तर काय केलं असतं? 4 येणार. कारण चौरसाच्या बाजू 4 आहेत आणि शिरोबिंदू 4 आहेत. बरोबर आहे की नाही? पण इथं एकूण विचारले. बाजू आणि शिरोबिंदूची एकूण संख्या त्यात ठेव. बाजू आणि शिरोबिंदूची एकूण संख्या. मग चौरसाच्या बाजू किती आहेत? 4 प्लस शिरोबिंदू किती आहेत? 4. शिरोबिंदू किती? 4. म्हणजे एकूण किती झाले? 8. बाजू आणि शिरोबिंदूची एकूण संख्या, म्हणून तिथं काय लिहायचंय? 8. जर एकूण नसती विचारली तर किती येणार आहे? 4 येणार. दुसरा प्रश्न बघा. आयताच्या समोरासमोरील बाजू टिंब असतात. समान. आपण मगाशी बघितलं आयत असतो तो कसा असतो? समोरासमोरच्या बाजू कशा असतात? समान लांबीच्या असतात. म्हणून पर्याय नंबर 2 समान. तिसरा बघा. खालीलपैकी आयताची आकृती कोणती? बरोबर, एकदम सोपा आहे. पहिली आहे आयताची आकृती, दुसरी आहे त्रिकोणाची आकृती, तिसरी आहे चौरसाची आकृती आणि चौथी आहे चौकोनाची आकृती. आहे की नाही? म्हणून आयताची आकृती कोणती आहे? पर्याय नंबर 1. ठीक आहे. चौथा बघा. शेजारील आकृतीतील सर्वात लांब बाजूचे नाव काय? आता अशी आकृती दिलेली आहे बघा. बरोबर आहे की नाही?
कुणाचा आवाज येतोय? बघा पुढं आता आकृती अशी दिली आहे बघा. दिसते का आकृती? अशी आकृती दिली आहे आणि शेजारील आकृतीत एकूण शिरोबिंदूंची संख्या किती आहे? शिरोबिंदू म्हणजे काय? तर जिथं दोन रेषा छेदलेल्या आहेत. माझं कुठं आहे बघा? 1 2 3 4 5. बरोबर की नाही? किती आहेत? 5. पर्याय नंबर 4. आवाज वाढला रे. कोण बोलतंय? कोण बोलतंय? पुढे बघा. आता सराव प्रश्न पेढी आहे. आता ही आकृती दिली आहे. बघा आता ही अशी आकृती दिली आहे बघा. सोबतच्या आकृतीस किती शिरोबिंदू आहेत? 4 शिरोबिंदू आहेत बघा. 1 2 3 4 म्हणजे पर्याय नंबर 3 4 शिरोबिंदू आहेत. दुसरा प्रश्न बघा. तुझं गाईड कुठे? गाईड काढून प्रश्न वाचायचा आहे बघा. दुसरा, आयताला किती बाजू असतात? आयताला बाजू किती असतात? 4. पर्याय नंबर 2. पुढचा प्रश्न बघा. 3 शिरोबिंदू 3 कोन व 3 बाजू असणाऱ्या बंदिस्त आकृतीला काय म्हणतात? बरोबर, कारण त्रिकोणाला काय असतात? 3 बाजू असतात, 3 शिरोबिंदू असतात आणि 3 कोन असतात. बरोबर की नाही? म्हणून त्या आकृतीचं नाव काय आहे? त्रिकोण. पर्याय नंबर 4. चौथा प्रश्न बघा. 4 बाजू असणाऱ्या बंदिस्त आकृतीला टिंबटिंब म्हणतात. चौकोन किंवा चौरस. फक्त चौरसामध्ये काय असतं? चारी बाजू समान लांबीच्या असतात. इथं कोण सांगितलंय? 4 बाजू असणाऱ्या बंदिस्त आकृतीला काय म्हणतात? चौकोन असं म्हणतात. पर्याय नंबर 2. पाचवा प्रश्न बघा. तर इथं दिलाय बिंदू. त्याला काय म्हणायचं? बिंदू. दिसतोय का? दिसतोय? या दिलेल्या बिंदूतून किती रेषा काढता येतील? किती काढता येतील रे? 2 4 6 8 10 12 असंख्य रेषा काढता येतात. बिंदूतून किती रेषा काढता येतात? असंख्य. त्याला अजिबात सुद्धा शेवट नाही. कितीही रेषा त्या बिंदूतून आपण काढू शकतो. म्हणून पर्याय नंबर 4 काय? असंख्य. पर्याय नंबर 4 काय? असंख्य. पुढे बघा. 6वा, खालीलपैकी कोणती आकृती रेषाखंडाची नाही? का म्हणून? आता ही आहे रेषा. इकडे लक्ष द्या. ही काय आहे? रेषा. ती काय आहे? रेषा. आता खंड म्हणजे काय? तर थांबणे. खंड म्हणजे काय? थांबणे. खंड पडणे म्हणजे तिथं तुटणे. मग आता ही जी आपण इथं टिंब दिले याचा अर्थ काय? तर ही रेषा इथून पुढे वाढणार नाही. रेषा खंडित झालेली आहे. इतर रेषा काय झालेली आहे? तुटलेली आहे. म्हणून असं ज्यावेळेस टिंब असतं दोन्हीकडे किंवा अशी रेष असते त्यावेळेस त्याला काय म्हणायचं? रेषाखंड. काय म्हणायचं? रेषाखंड. कारण तिथं ती रेषा थांबली म्हणून काय म्हणायचं? रेषाखंड. आता बघा पर्याय नंबर 3 मध्ये काय दिलंय? हा, इकडं बाण दिलाय म्हणजे त्याला म्हणायचं किरण. काय म्हणायचं? किरण. असं बाणासारखं सुटतंय का नाही? एका बाजूला इकडं बाण आहे म्हणजे याचा अर्थ ही इकडं किती वाढू शकते. त्याला म्हणायचं किरण.
समजलं? म्हणून पर्याय नंबर 3 हा रेषाखंड नाही. 7वा बघा, दोन्ही बाजूंनी अमर्याद असणारी खालीलपैकी आकृती कोणती? बरोबर. नीट बघा, अमर्याद म्हणजे काय? तर दोन्हीकडे अजून वाढणार आहे. नीट बघा, बघा इकडे लक्ष द्या, मी सांगते. आता बघा पर्याय नंबर 2 आहे तो आपण आधीच बघितला. हा काय आहे? किरण आहे. कारण एका बाजूने तो असा निघालेला आहे. तो एका बाजूला कितीही वाढणार आहे, पण दुसऱ्या बाजूला वाढणार आहे का? नाही. पण आपला प्रश्न काय आहे? दोन्ही बाजूला अमर्याद वाढणारी आकृती. दोन्ही बाजूला अमर्याद म्हणजे कितीही. अमर्याद म्हणजे हा तरी चुकला, बरोबर की नाही? आता इथं काय केलंय? दोन्हीकडे टोक आहेत, बाणाचे टोक आहेत, परंतु मध्ये इथं खंड केलेला आहे म्हणून हा रेषाखंड आहे. हा बघा, हा सुद्धा रेषाखंड आहे, तो वाढणार नाही. परंतु 1 नंबरची जी आकृती आहे ती काय होणार आहे? दोन्ही बाजूला अमर्याद वाढणार आहे. म्हणून दोन्ही बाजूला अमर्याद वाढणारी आकृती कोणती? 1 नंबर. व्हेरी गुड. 8वा प्रश्न बघा, मी सांगितलंय आत्ताच, सांगितले की नाही? बरोबर. ही आकृती, या आकृतीचे नाव काय आहे? काय आहे? किरण. एका बाजूने खंड आहे, पण एका बाजूने तो असा बाणासारखा सुटणार आहे. त्याला काय म्हणायचं? किरण. पर्याय नंबर 2. 9वा प्रश्न बघा, कोणत्याही त्रिकोणाच्या तिन्ही बाजू समान मापाच्या असतात का? कोणत्या त्रिकोणाच्या तिन्ही बाजू समान लांबीच्या असतात? आता अगोदर लक्ष दे बघा. पहिला आहे समद्विभुज. भुज म्हणजे काय रे? भुज म्हणजे भुजा. भुजा म्हणजे बाजू. भुजा म्हणजे काय? बाजू. मग आता सम म्हणजे समान. सम म्हणजे काय? समान. द्वि म्हणजे काय? 2. द्वि म्हणजे 2 आणि भुजा म्हणजे बाजू. मग हा त्रिकोण कसला असेल रे? 2 बाजू समान असणारा त्रिकोण. म्हणजे उदाहरणार्थ बघा, समजून घ्या आधी. आता याच्यामध्ये बघा, ही बाजू आणि ही बाजू समान लांबीची आहे, पण खालची बाजू कशी आहे? वेगळ्या लांबीची आहे. म्हणून समद्विभुज त्रिकोण म्हणजे काय? तर 2 बाजू समान लांबीच्या असतात. विषमभुज म्हणजे काय? विषम म्हणजे सर्व बाजूच्या लांबी आहे ती वेगवेगळी असणार आहे. विषमभुज म्हणजे कशी? बघा, विषम म्हणजे वेगवेगळी. विषमभुज म्हणजे तिन्ही बाजूची लांबी कशी असणार आहे? वेगवेगळी असणार आहे. आणि समभुज त्रिकोण, सम म्हणजे कृष्णा, सम म्हणजे सारखे, भुज म्हणजे प्रगती, बाजू, आणि तिन्ही बाजू सारख्या लांबीच्या असतात. ते कशामध्ये? समभुज त्रिकोणामध्ये. कशात? समभुज त्रिकोणामध्ये. म्हणून पर्याय नंबर 3, तिन्ही बाजू कोणत्या त्रिकोणामध्ये सारख्या लांबीच्या असतात? कोणत्या त्रिकोणामध्ये? समभुज त्रिकोणामध्ये. आता बघा 10वा प्रश्न, चारही बाजू समान मापाच्या असणाऱ्या बंदिस्त आकृतीला काय म्हणतात? नाही. ज्यावेळेस कोण असतात त्यावेळेस चौकोन. ज्या आकृतीला 4 कोण आहेत त्यावेळेस चौकोन म्हणतात. पण
बाजू केव्हा समान लांबीच्या असतात? ज्यावेळी फक्त चौरस असतो. ज्यावेळेस बाजू समान लांबीच्या असतात त्यावेळेस त्याला काय म्हणायचं? चौरस म्हणायचं. आता आयताच्या कशा असतात रे? समोरासमोरील बाजू समान लांबीच्या असतात. पण इथं काय सांगितलंय? म्हणून प्रश्न अगोदर व्यवस्थित वाचायचा, त्याशिवाय आपल्याला उत्तर कळत नाही. पर्याय नंबर 3 चौरस. आता हा एक प्रश्न आहे बघा, तो इथून पुढे तुम्हाला नेहमी येणार आहे. आता हा बघा, सोबतच्या आकृतीतील रेषाखंडाची एकूण संख्या किती? बघा, रेषाखंडाची संख्या मोजायची आहे. मोजा. शिवण घ्या, आकृती बघायची. आता इथं बघा, हा एक आहे पाहिजे नाही? रेषाखंड बघायचे. हा पहिल्यांदा 1 आहे, हा 2 आहे, हा 3 आहे, परत हा 4 आहे. असं मोजण्यापेक्षा बघा, तुम्हाला परफेक्ट उत्तर काढण्याची ट्रिक सांगते. असं ज्यावेळेस असतं त्यावेळेस काय करायचं? मीनाक्षी उठून बस. त्या रेषाखंडाला नंबर द्यायचे. बघा, 1 2 3 4 आणि 5. किती रेषाखंड आहे? 5. आणि त्या सर्वांची बेरीज करायची. म्हणजे काय? 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 अधिक 5. किती आलं? 15 आलं. 2 आणि 3, 3 आणि 3 6, 6 आणि 4 10, 10 आणि 5 15. या पद्धतीने हे उत्तर येतं. किती रेषाखंड आहे त्याच्यात? 15. आता अजून एक बघूया आपण याच पद्धतीचं, म्हणजे तुम्हाला काय होईल? ही ट्रिक तुमच्या पक्की लक्षात राहील. आता आपण काय करूया? आता एवढे रेषाखंड आपण केले. पहिल्यांदा काय करणार? त्याला नंबर देऊन घेणार, बरोबर की नाही? 1 2 3 4 5 6 आणि 7. आणि या सगळ्यांची काय करायची? बेरीज करायची. 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 अधिक 5 अधिक 6 अधिक 7. 2 आणि 1 3 आणि 3 6 आणि 4 10 आणि 5 15 आणि 6 21 आणि 7 28. किती रेषाखंड आले मग? 28. एवढी सोपी काय आहे? रेषाखंड मोजण्याची ट्रिक आहे. आता असंच कोन मोजण्याचं सुद्धा ट्रिक आहे बघा. कोन मोजण्याची सुद्धा काय आहे? याच पद्धतीने ट्रिक आहे. असे कोन असतात बघा. इथून पुढे तुम्हाला येणारच आहे असं, मग ते आता सांगून टाकते तुम्हाला. आता असं असते बघा, या आकृतीमध्ये एकूण किती कोन आहेत असं सांगतात. या आकृतीमध्ये एकूण किती कोन आहेत असं विचारलं जातं. 1 2 3 4 आणि मोठा 1 5. बरोबर का? असं नाही. तर बघा, हा 1 काही नाही, हा 2, याचा 3 आला का नाही? असा त्या 2 याचा 3, ह्याचा 1, ह्याचा 1 आला का? म्हणून इथं सुद्धा तसंच करायचं. कोणाला नंबर द्यायचे आणि परत 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 करायचं. किती आलं रे? 3 आणि 3 6, 6 आणि 4 10. किती आले? 10. अशा पद्धतीने तुम्ही काय करायचं? रेषाखंड आणि कोन मोजण्याची ही ट्रिक आहे. प्रत्येक वेळेस एक एक कोन मोजत बसायचा
नाही तर काय करायचे, अंक द्यायचे आणि काय करायचं, त्याची बेरीज करायची. पहिली वेळेला मला झोपी लागली बघा, लई तर झोपली बघा. बर ठीक आहे. बघा पुढचा प्रश्न बघा, 12वा प्रश्न. काटकोन किती अंश मापाचा असतो? काटकोन आता सांगितलं 90 अंश मापाचा असतो. पर्याय नंबर 2. 13वा बघा, 0 अंश. आता इथं जे डोक्यावर 0 दिले की नाही त्याला अंश म्हणायचं. 90 अंश लिहिताना आपण असं लिहायचं. त्या डोक्यावर जे 0 दिले त्याला काय म्हणायचं, अंश. काय म्हणायचं, अंश. पुढचा प्रश्न बघा, 0 अंश पेक्षा मोठा व 90 अंश पेक्षा लहान असणारा कोन कोणता? लघुकोन. व्हेरी गुड. कोणता? लघुकोन. लघुकोन. 14वा बघा, पर्याय नंबर 3. 14. समोरासमोरील बाजू समान लांबीच्या असणारी आकृती कोणती? आयत. 15वा बघा, समद्विभुज त्रिकोणात किती बाजू समान मापाच्या असतात? समद्विभुज. द्वि म्हणजे किती सांगितलंय? 2. मग किती बाजू समान मापाच्या असणार आहेत? 2 बाजू समान मापाच्या असणार आहेत. पर्याय नंबर 2. तर या घटकामध्ये भौमितिक आकृत्या आहेत, त्यावर आधारित प्रश्न होते. ते तुम्हाला समजले का? काय अडचण आहे का? एकदम सोपे प्रश्न होते आणि ह्याच्यातूनच तुम्हाला अजून पण अवघड प्रश्न येऊ शकतात. त्यासाठी तुम्ही पूर्ण आकृती आहे ती व्यवस्थित आधी अभ्यासायची आणि त्याची बाजू किती, शिरोबिंदू किती, कोण किती, कोणता कोण किती मापाचा आहे, कोणाचे प्रकार लक्षात ठेवायचे, रेषा, रेषाखंड, किरण, हे सगळं लक्षात ठेवायचं आहे. काय अडचण आहे का? ठीक आहे. Thank you.